तुम्हाला माहिती आहे का, महालक्ष्मी तुमच्या घरात एकटी राहत नाही, तिच्यासोबत तिची मोठी बहीण अलक्ष्मी सुद्धा असते. घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपलेली ही एक अशी अदृश्य शक्ती आहे, जिचे पाऊल घरात पडले की कुटुंबाचा विनाश सुरू होतो. ही कथा सुरू होते समुद्र मंथनापासून. जेव्हा समुद्रातून अमृत आणि महालक्ष्मी बाहेर पडल्या, त्याच्या अगदी आधी एक भयानक आणि कुरूप स्त्री प्रकट झाली. तिचं नाव होतं अलक्ष्मी. जेव्हा तिनं ब्रह्मदेवाला विचारले की तिनं कुठे राहावे, तेव्हा ब्रह्मदेवानं तिला असे ठिकाण दिले की ऐकून तुमच्या पाठीचा थरकाप उडेल. ब्रह्मदेव म्हणाले, अलक्ष्मी, तू अशा घरात राहशील जिथे फक्त दुःख असेल, जिथे घाण असेल आणि जिथे संध्याकाळी दिवा लावला जात नाही. अलक्ष्मीला कडू आणि तिखट पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच शतकानुशतके आपण दारावर लिंबू मिरची टांगतो, जेणेकरून जेव्हा ती तुमच्या दारात येईल तेव्हा तिचे आवडते पदार्थ खाऊन ती बाहेरूनच तृप्त होऊन निघून जावी आणि तुमच्या घरात प्रवेश करू नये. पण सावधान, जर तुमचे घर अस्वच्छ असेल, कपडे फाटलेले असतील आणि सर्वत्र कचरा असेल, तर लिंबू मिरची सुद्धा तिला रोखू शकणार नाही. अलक्ष्मी घरात येणं म्हणजे आजारपण आणि गरिबीला आमंत्रण देणं होय. त्यामुळे आजच तुमच्या घराचे कोपरे स्वच्छ करा आणि संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा. तुमच्या घरात सुख समृद्धी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय महालक्ष्मी, आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर